ही माझी अथेरिस्ता झेड मॉडेल आहे। हिला घेऊन मी ॲक्च्युली 6 महिने पूर्ण झाले आणि 6 महिन्यानंतर ॲक्च्युली याचे 6 महिन्यानंतर ॲक्च्युली टोटल किलोमीटर झाले 5,000 किलोमीटर आणि 5,000 किलोमीटर नंतर त्याची पहिली सर्व्हिसिंग आपल्याला करावी लागते गाडीची। तर ही इलेक्ट्रिक गाडी आहे, तुमच्याकडं पण ही गाडी असेनच। ही टॉप मॉडेल आहे, 3.7 किलोवॅटची बॅटरी। तर याचं फर्स्ट सर्व्हिसिंगचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मला किती खर्च आला पहिल्या सर्व्हिसिंगचा, काही त्याच्यामध्ये चार्जेस किंवा काही बॅटरीमध्ये प्रॉब्लेम किंवा कोणते हार्डवेअर चेंज केले का किंवा कोणते पार्ट्स चेंज केले का, मी त्याचे तुम्हाला एक्सपिरियन्स सांगणच आणि किती खर्च आला ते पण सांगेन। तर ही मी टाकली होती सर्व्हिसिंगला गर्वे सन्स ऑटोमोबाईल लिमिटेड, गर्वे सन्स ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सर्व्हिस सेंटर आहे वाकडला यांचं। तर तिथं मी टाकली होती सर्व्हिसिंगला 2 दिवसापूर्वी। ऑनलाईन सर्व्हिसिंग बुकिंग नाही तर ऑफलाईनच गाडी तिथे द्यावी लागली जाऊन। सकाळी 10 वाजता शोरूम ओपन होता, तर 10 वाजता गेल्यानंतर तुम्हाला ती सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही देऊ शकता आणि 4-5 वाजेपर्यंत तुम्हाला 1 डेमध्ये सर्व्हिसिंग करून देतात ते। पण माझा असा प्रॉब्लेम झाला की मला दुसऱ्या दिवशी गाडी किंवा त्याच दिवशी गाडी नेता आली नाही, तर मला 2 दिवस लेट झाले गाडी घेण्यासाठी। तर ऑलमोस्ट माझे 2 दिवस गेले सर्व्हिसिंगला। पण हे पर्सनल आहे, 1 दिवसामध्ये पण मिळते गाडी, असं काही टाईम लागत नाही। त्यानंतर टोटल कॉस्ट आली सर्व्हिसिंगची 984 रुपये। तर मी तुम्हाला बिलचे स्क्रीनशॉट दाखवणं साईड बाय साईड। तर 984 रुपयामध्ये एक्झॅक्ट कॉस्ट आहे फक्त सर्व्हिसिंग जे 5,000 किलोमीटरसाठी, ती टोटल झाली 843 रुपये। टोटल क्लिनिंग असं काहीतरी त्यांनी केलं, त्याचे 127 रुपये लावले। आणि माझी जी हेडलाईट होती ॲक्च्युली त्याचे बटन जे असतात इथं हेडलाईटचे फ्रंट अँड अप करण्यासाठी, लो बीम ॲडजस्ट करण्यासाठी, तर त्यांना काहीतरी फॉल्ट मिळाला त्याच्यामध्ये ॲक्च्युली फॉल्ट नव्हता, पण त्यांना सर्व्हिस करताना त्यांचे काहीतरी किट असतं, त्या किटमध्ये फॉल्ट भेटला की ह्या बटनला काहीतरी फॉल्ट आहे। तर त्यांनी ते चेंज केला ते बटन चेंज केले, फ्री ऑफ कॉस्ट चेंज केले, की कारण ते वॉरंटीमध्ये आले। त्याला फक्त माझे टोटल 12 रुपये लागले लेबर चार्जेस। तर असे टोटल 984 रुपये माझी सर्व्हिसिंग आली फर्स्ट ह्याच्यात, ठीक आहे। तर जर तुम्ही सर्व्हिसिंगला टाकत असाल गाडी इलेक्ट्रिक व्हेकल ॲथरची, जवळपास तुम्हाला 800 ते 900 रुपये खर्च येणार आहे गाडीला, ठीक आहे। जर काही त्याच्यात प्रॉब्लेम नसेल तर फक्त सर्व्हिसिंगचे। त्यानंतर मी 300 रुपये एक्स्ट्रा दिले त्यांना। 300 रुपये एक्स्ट्रा कसले दिले, तर कोटिंगची ऑफर होती त्यांच्याकडं। गाडीवर जे कोटिंग करतो आपण त्याच्याकडे ऑफर होती 600 रुपयाची कोटिंग 350 रुपयाला होती। तर ती मी एक कोटिंग करून घेतली, त्याचे 350 रुपये त्यांनी लावले। तर टोटल असे 1335 रुपये काहीतरी मी त्यांना पे केले फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये। त्याच्यामध्ये 1000 रुपये सर्व्हिसिंगचे, 300 रुपये कोटिंगचे। आता प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगतो सर्व्हिसिंगचा। मी ज्यावेळेस गाडी चालवत होतो सर्व्हिसिंगच्या आधी, त्यावेळेस इथे जे गाडीचं फ्रंट साईड आहे ती वाजत नव्हती काहीच, ठीक आहे। सर्व्हिसिंग नंतर ती फ्रंट साईड वाजायला लागली, आता माहिती नाही का। मी रिपोर्ट पण केला त्यांनी परत गाडी खोलली पण त्यांनी आणि त्यानंतर त्यांना काही फॉल्ट भेटला नाही। पण आता ही फ्रंट साईड वाजायला लागली आहे सर्व्हिसिंग नंतर। आता मी ॲपवरती याचे इश्यू रेज करणार आहे की फ्रंट साईड का वाजायला लागली। त्यांनी असं मला रिपोर्ट केला जे सर्व्हिस सेंटरवाले होते की हे सगळ्याच ॲथरिस्टाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पण हा प्रॉब्लेम मिळतो का हे मला नक्की सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना विचारलं की हा इश्यू काय आहे, तर त्यांनी जे सर्व्हिस सेंटरवाले होते ज्यांनी माझी व्हेकल रिपेअर केली, तर त्या टेक्निशियननी मला असं सांगितलं की हा प्रॉब्लेम सगळ्याच ॲथरिस्टा व्हेकलला आहे, तुमच्याच व्हेकलला नाही। तर डेफिनेटली मी याची कंप्लेंट करणार आहे ॲपवर की सर्व्हिसिंगच्या आधी वाजत नव्हतं, सर्व्हिसिंग नंतर वाजायला लागले। तर अशा प्रकारे टोटल माझे 1338 रुपये त्यांनी घेतले सर्व्हिसिंगचे। बाकी तर काही प्रॉब्लेम नाही दिला अजूनपर्यंत गाडीला। 6 महिने वापरले, 5,000 किलोमीटर झाले। अजून एक पॉईंट आहे, मी त्यांना बोललो होतो की मला थोडी रेंज कमी भेटते, 120-125 किलोमीटरची रेंज आहे व्हेकलला, पण 120-115 भेटते मला। तर ते बोलले की चेक करून सांगतो बॅटरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का। तर त्यांना काही बॅटरीमध्ये प्रॉब्लेम भेटला नाही सर्व्हिसिंगच्या वेळेस। आता सर्व्हिसिंग केल्यानंतर जास्त रेंज मिळते का ना 120 ॲटलिस्ट, ते मी चेक करून तुम्हाला नक्की सांगेनच। अजून एक पॉईंट याच्यामध्ये, ज्यावेळेस मी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती त्यावेळेस इथे फर्स्ट एड बॉक्स आणि कात्री ठेवली होती, आता ती नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला द्या त्यावेळेस काही ठेवू नका डिग्गीमध्ये तुमच्या,
आता माझ्याकडं प्रूफ नाही याचे की मी इथं ठेवलं होतं, कारण मी त्यांच्याबरोबर ह्याच्या छोटी गोष्टीसाठी वादावाद घालू शकत नाही. पण ही प्रिकॉशन घ्या तुम्ही, ठीक आहे. आता फर्स्ट एड बॉक्स तर गेला माझा, कारण मी ठेवलं होतं मला माहिती आहे, पण प्रूफ नाही तर मी त्यांच्याच बरोबर भांडू शकत नाही, ठीक आहे. तर ही एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सर्व्हिसिंग द्यायच्या वेळेस तुमच्या डिग्गीमध्ये तुम्ही काहीच ठेवू नका. या पॉईंटसाठी तुम्ही त्यांच्यावर वादावाद पण घालू शकत नाही, कारण त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्यात तुम्हाला. ज्यावेळेस सर्व्हिसिंगला टाकता ज्याच्यामध्ये सामान असेल या डिग्गीमध्ये, तुमची जबाबदारी म्हणजे ओनरची जबाबदारी आहे. तर ह्याच्यासाठी आपण वादावाद घालू शकत नाही, त्यांच्या साईडने ते सेफ आहे. तर हे फक्त तुम्ही प्रिकॉशन घ्या की काही ठेवू नका. आता मौल्यवान वस्तू नव्हती माझी म्हणून मी का आता सोडून दिला तो विषय, पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा दरवेळेस. अशाच प्रकारचे जर रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सगळे व्हिडिओ रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरच असतात, काही फालतू व्हिडिओ नाही. तुम्ही नक्की चॅनलचे व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल.